नमस्कार, मी डॉक्टर समाधान काळे. डॉक्टर समाधान काळे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. आजचा विषय आहे पोटामध्ये होणारा जंतांचा संसर्ग, त्याला वर्म इन्फेक्शन पण म्हटले जाते. तर जंत हा पोटामध्ये, माणसाच्या पोटामध्ये, विशेषतः आतड्यामध्ये राहणारा हा एक परजीवी जीव आहे. तो आतड्यामध्ये लपून राहतो आणि माणसाने खाल्लेल्या अन्नावर, पाण्यावर जगतो. त्यामुळे माणसाला बरेच त्रासांना सामोरे जावे लागते. तर पोटामध्ये जंत असतात, त्याचे 4 प्रकार आहेत. तर पहिला प्रकार आहे टेपवर्म, राऊंड वर्म, पिन वर्म और किंवा थ्रेड वर्म म्हटले जाते त्याला. त्यानंतर हुक वर्म, त्यानंतर जिआरडिया. तर हे प्रकार आहेत. पण हे पोटामध्ये असलेले जंत हा काय आजार नाही. तर यावर 100% उपचार होऊ शकतो. तर याची लक्षणे काय आहेत? जर पोटामध्ये जंताचे प्रादुर्भाव किंवा जास्त वाढला तर जुलाब होणे, तोंडाचा वास येणे, सतत भूक लागणे, डोळ्याभोवती काळे वर्तुळे होणे, त्यानंतर रात्री झोप न लागणे, भयानक स्वप्न पडणे, रक्ताचे प्रमाण कमी होणे शरीरामध्ये, डोकेदुखी, आतडी व फुफ्फुसांना सूज येणे, मळमळ होणे, उलटी, वजन कमी होणे, बद्धकोष्ठता म्हणजे पोट साफ न होणे, गुदद्वाराला खाज सुटणे, खोकला, सर्दी पडसे वारंवार होणे, कुपोषण म्हणजे मालन्यूट्रिशन होते. कारण की जंत आपल्या अन्नामधले जे पोषक भाग आहे तोच खाऊन टाकतो, त्यामुळे शरीराचं पोषण होत नाही व्यवस्थित. त्यानंतर हातपाय गळल्यासारखे होणे, पायाच्या पोटऱ्या हे दुखणे, त्यानंतर पायाला गोळे येणे, चिडचिड होणे, संडासमधून रक्त येणे, नंतर संडासमधून जंत दिसणे, त्यानंतर कावीळ होणे, पोटदुखी, लघवी करताना त्रास होणे, काही जणांना लघवीमध्ये जे गढूळपणा वाढला जातो किंवा अंथरुणामध्ये लघवी होण्याचे पण जंतामुळे प्रॉब्लेम होऊ शकतात. क्षणानंतर आता कारणे बघूया. तर याची कारणे आहेत वैयक्तिक स्वच्छता नीट नसणे, नखे वाढल्यामुळं नखामध्ये घाण साठली जाते आणि ती घाणीमध्ये तशीच पोटामध्ये जाते आणि त्यामध्ये मळ, त्यामध्ये हे जंताचे अंडे असतात ते पोटामध्ये जातात. ते पाण्यामधून दूषित अन्न, बाहेरील दूषित अन्न, ह्याच्यामुळे सुद्धा त्याची अंडी जंताची आपल्या पोटामध्ये जातात. त्यानंतर जेवणापूर्वी जर आपण हात धुण्याची जर आपल्याला सवय नसेल तरी सुद्धा पोटामध्ये आपल्या जंत होऊ शकतात. त्यानंतर कच्चे अर्धवट शिजलेले जर अन्न आपण वारंवार खात असेल तरी सुद्धा जंत पोटामध्ये होतात. पोटामध्ये टॉक्सिक वाढते जर असेल, जर वारंवार पोटाचे विकार होत असेल तरी सुद्धा आपल्या पोटामध्ये जंत होऊ शकतात. तर उपचार बघा. उपचारामध्ये आठवड्यातनं 1 दिवस कडक उपवास केला तरी सुद्धा याच्यावर चांगला प्रभावी उपाय होऊ शकतो. त्यानंतर नारळाचा किस आणि एरण तेल काही दिवस जर आपण सकाळी अनुषपोटी घेतले तरी सुद्धा जंत पडून जातात. त्यानंतर कच्चा लसूण खाण्याची सवय आहारामध्ये जर आपल्याला जेवताना असेल तरी सुद्धा जंताचा प्रादुर्भाव होत नाही. त्यानंतर गाजर खाण्याची सवय, पपई खाण्याची सवय जर असेल तरी सुद्धा आपल्याला जंत होणार नाहीत. त्यासाठी आता आपण ॲलोपॅथिक उपचार सांगतो. जेंटिल टॅबलेट जर आपण 6 महिन्यातून एकदा घेतली तर सुद्धा आपल्याला जंताचा प्रादुर्भाव होणार नाही. तर हा वैयक्तिक म्हणजे सर्व कुटुंबांनी एकत्र मिळून करण्याचा उपचार आहे. प्रत्येक 6 महिन्यातून एकदा असं प्रत्येकाने ठरवून त्या दिवशी सर्वांनी जंताची गोळी घेणं गरजेचं आहे. वयानुसार ते गोळी असते. तर सिरप, लहान मुलामध्ये सिरप आणि मोठ्यामध्ये टॅबलेट असते. तर तुम्ही 6 महिन्यातून एकदा जर घेतले तर तुम्हाला एवढ्या होणाऱ्या समस्यांना छुटकारा म्हणजे तुम्हाला जंतामुळे होणारे जे काय त्रास आहे ते होणार नाहीत. त्यानंतर लिवा मोड 50 mg गोळी एक मिळते, ती जरी आपण एका वेळेस जर खाल्ली तरी सुद्धा जंत होणार नाहीत. त्यानंतर निमोसिड 250च्या 3 गोळ्या एकदम जर 6 महिन्यातून एकदा घेतल्या तरी सुद्धा आपल्याला जंताचा त्रास होणार नाही.